धीरज सट्टी क्यूआरकर. चला बोरले टीम आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. बोरले टीमला मी विनंती करेन. अक्षय पाटील आपण आपल्या टीमला संपर्क करायचे. बोरले टीम कॅप्टन आपण या आपली उपस्थिती नोंदवा. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली आहे आणि आणखी एक विकेट. फलंदाज होईल बाद. नवीन बॅट्समन अजर एक कार्ड हिटर आहे. कोणताही गोलंदाजावरती तो प्रहार करू शकतो. कोणताही बॉल तो सीमारेषे पलीकडे धाडू शकतो. त्यामुळे अझरला प्रमोट केलंय. त्याच्यावरती विश्वास टाकलाय. त्याच्यावरती जबाबदारी खऱ्या अर्थाने दिली आणि त्याला मात्र बॅटिंग साठी पाठवलंय. 4थ्या क्रमांकावरती अझर आलाय. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये जरी 10 धावा जरी आल्या तरी देखील वरोसे टीम मध्ये देखील चांगले बॉलर आहेत. प्रफुल्ल गायकवाडने आपली मात्र क्षमता पहिल्या 2 मॅच मध्ये सिद्ध केली आहे आणि या मॅच मध्ये देखील तो चांगली बॉलिंग करू शकतो. परंतु ते मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली आणि अझरच्या पारीचा देखील होईल अंत. नवीन बॅट्समन गणेश शर्मा. गणेश प्लीज आपण थोडे लवकर जा. आणखी एक चांगला बॉल पण तो वाईट बॉल. पंचांचा इशारा. विष्णूजी खेर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. रायगड प्रीमियर लीग आदिवासी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने उपस्थिती आपण पाहतोय या मंचावरती. विष्णूजी खेर साहेब या पण आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. पण तो वाईट बॉल आलाय. वाईटची अवांतर धाव आणि अवांतरच्या मदतीने 11 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. गणेश शर्मा सीपीएल ची पहिली 50 लगावणारा हा खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून हा तडाखा येतोय. ऑन साइडला फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. गणेशच्या बॅट मधून आलाय हा षटकार. 17 धावा लागल्या धावफलकावरती. 18 धावसंख्येची गरज आहे. प्रफुल्लने कुठेतरी निश्वास सोडला असेल की मी धावा डिफेंड करता येतील अशी धावसंख्या तरी उभी राहिली पाहिजे. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. चैतन्य या पण मॅच बॉल आहे. तो मॅच बॉल आतमध्ये द्यायचा आहे. संदेश खोपकर. तो बॉल घ्यायचा आहे अन्यथा टीम बाद केली जाईल. चला मोरबे टीम आपली सलामीची जोडी आपण लगेच पाठवा. नितीन तवले आपल्याला देखील विनंती असेल की आपलं फील्ड रेस्ट्रिक्शन जे काय असेल ते लगेच आपण फिल्डिंग सजवून घ्या. नितीन तवले मला वाटतं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये यावेळेस सुबोध आपण टीम मीटिंग प्लीज थोडी कमी घ्या. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय आपल्याला विनंती असेल कारण आणखी 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. आणि या स्पर्धेचे प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. मोतीराम शेठ टोंबरे ग्रुप माफ करा रायगड जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य लगातार 3 वेळा सदस्य आपण त्यांना पाहतोय आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने प्रमुख अतिथी आहेत. प्रमुख मान्यवर या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. मी विनंती करेन आयोजकांना की आपण मान्यवरांना अगदी थाटामाटात या स्टेज वरती घेऊन यायचंय.
जशी आपण क्रिकेटमध्ये चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, त्याचबरोबर विकेट हॅट्रिक पाहतो, त्याच पद्धतीने रायगड जिल्हा परिषदेमध्ये सलग 3 वेळेस सदस्य पदाची हॅट्रिक लगावणारे आमचे प्रमुख अतिथी मोतीराम शेठ ठोंबरे या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा शब्द सुमनाने देखील स्वागत करतो. आपण घेऊन जातोय मैदानामध्ये. आपण पाहतोय एका बाजूला वरोसे, दुसऱ्या बाजूला टीम आहे मोरबे. पहिलं सत्र संपलं, धावफलकावरती धावा लागल्यात. त्या 17-18 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी धीरज राणे आणि प्रथमेश राणे. अगदी बिझी शेड्यूल मध्ये देखील वेळात वेळ काढून मान्यवर या स्पर्धेमध्ये, या मॅच साठी उपस्थित राहिलेत. स्वागत आहे आपलं. आपण पाहतोय मोरबे विरोधामध्ये वरोसे चालू असलेली मॅच आणि या मॅच मध्ये 18 धावा चेस करण्यासाठी आलेली सलामीची जोडी मोरबे टीमची धीरज आणि प्रथमेशची. यस, ऑफिशियल कॉल, लेट्स स्टार्ट द मॅच. प्रफुल्ल गायकवाड आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक आक्रमक गोलंदाज वरोसे टीमचा कशा पद्धतीने बॉलिंग करेन, कारण 12 बॉल मध्ये 18 धावा डिफेंड करायचे आहेत वरोसे टीमला. आणि पहिला बॉल मात्र ऑन साइडला. प्रफुल्ल वरती प्रहार केला. पहिला बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि पहिल्या बॉल वरती आलेला चौकार. धावसंख्येचा होतोय श्री गणेशा. आणि आता थोडासा दबाव, कारण प्रमुख गोलंदाजावरतीच आक्रमण चढवल्यानंतर उर्वरित गोलंदाजांवरती आणि क्षेत्ररक्षणावरती असणारा प्रेशर मात्र आपण समजू शकतो. चार धावा धावफलकावरती लागल्यात. चला, बोर्ले टीम आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. बोर्ले टीमचा कॅप्टन आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा खराब बॉल आणि खराब बॉल वरती केलेला प्रहार. बॉल जाईल लॉंग लेग झोन मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. बोर्ले टीम आपल्याला लास्ट कॉल असेल. आठ धावा धावफलकावरती लागल्यात. 18 धावसंख्येचा पाठलाग करायचे, 10 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा खराब बॉल आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेला हा तिसरा चौकार आणि चौकार हॅट्रिक आपण पाहतोय धीरज राणेच्या बॅट मधून येते. खराब गोलंदाजी, चुकीची कामगिरी करतोय प्रफुल्ल. ग्रुप ग्रामपंचायत तासरेचे विद्यमान सदस्य हरेश दुर्गे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. माजी उपसरपंच पदाची खुर्ची देखील त्यांनी सांभाळली आहे. आणि आणखी एक चांगला फटका. मान्यवरांचं स्वागत मात्र या ठिकाणी केलं जात आहे. काय दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय वरोसे टीम विरोधात खेळत असताना मोरबे टीमच्या खेळाडूंची. 4 बॉल आणि 4 चौकार लगावलेत ते धीरज राणेने. त्याचबरोबर रुपेश पाटील बोर्लेचे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचंय व्यासपीठावरती. प्रत्येक मान्यवराला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सोळा धावा धावफलकावरती. प्रफुल्लवरती आक्रमण चढवलंय. यावेळेस मात्र दांडी गुल केली. अशी बॉलिंग पहिल्यापासून करायला हवी होती. पहिल्या चेंडूपासून या पद्धतीने जर फेकी केली असती तर काहीतरी चित्र वेगळे असतं, परंतु आता बराचसा उशीर झालाय. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल आणि 2 रनची गरज आहे. हरेश दुर्गे ग्रुप ग्रामपंचायत असल्याचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे.
7 बॉल आणि 2 रनची गरज आहे. पहिल्या ओव्हर मधील शेवटचा बॉल प्रफुल्ल गायकवाडचा समोर आहे चंद्रकांत राणे. व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी. फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. हलक्या हाताने स्टेअर केलाय. विजयी धाव चंद्रकांत राणेच्या बॅट मधून येते. वेल प्लेड बोथ द टीम्स. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब मात्र जाईल तो धीरज राणे आला. या पण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी धीरज. आणि बोरले टीम आपण लगेच टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन विष्णूजी खेर साहेब, या पण आपल्या शुभ असते या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. धीरज राणे याला विनंती असेल की आपण आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय.